कुंभमेळा आहे. आपण जगाला आपल्याकडे बोलवणार आहोत. आपण जगाला आश्वासन दिलं आहे की तुमचे पाप आमची गोदावरी आई धुवून टाकेल. पण मुळात प्रॉब्लेम हा आहे की आपली गोदावरी आई वाहतच नाही. जगाला असं वाटतंय, म्हणजे आमच्या ब्युरोक्रेसीला पण सुद्धा असं वाटतं की गोदावरीचा मुख्य प्रॉब्लेम हा प्रदूषण हाच आहे. खूप पेपरमध्ये तरीमध्ये प्रदूषण असण्यापेक्षा पण गोदावरीमध्ये पाणीच नाही हा मुख्य प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये पाणी नाही म्हणून ते प्रदूषण दिसतंय तुम्हाला, ते वाहून जात नाही. मग हे पाणी गेलं कुठे? हे पाणी आपण घालवलेलं. जो काय विकास आपल्याला हवा आहे सिमेंट कॉन्क्रीटचा, यामध्ये आपण साजा विकास करत नाही आहोत. आपण झाडांना बळी पाडतो, आपण आणि त्यामुळे घडतं असं आहे की पर्जन्यमानात आपल्या हातात उरलेलं नाही आहे. निसर्गाने आपला इंगा दाखवायला सुरुवात केलेली आहे. कुठेही पाऊस पडतोय, कधीही पाऊस पडतोय. यावेळेस तर पावसाळा डिसेंबरपर्यंत आहे. हे सगळं झपाट्याने बदलत चाललेलं आहे. तुम्हाला धक्कादायक गोष्ट सांगतो, हे कुठल्याही मीडियामध्ये यासाठी येणार नाही कारण मीडियाला याचे पैसे मिळत नाहीत. पण फॅक्ट अशी आहे की 70% जमिनीखालचा भूजल साठा हा संपलेला आहे. आज इगतपुरीमधल्या 26 गावांना टँकरने पाणी द्यावं लागतं. त्र्यंबकेश्वरमधले 14 गावं आज टँकरने आत्ता या क्षणी पाणी घेत आहेत. सगळ्यात जास्त पर्जन्यमान असणारे हे 2 तालुके, आणि इथेच जर अशी अवस्था असेल तर विचार करा पुढचा काळ कसा असू शकतो. तज्ज्ञांच्या मते पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र वाळवंट होऊ शकतो. 2021 साली बँगलोर पाण्याचं शहर, 22 साली पाण्याचं शहर, 23 साली पाण्याचं शहर, आणि 25 साली बँगलोर ड्राय सिटी म्हणून डिक्लेअर केलं गेलं. कारण भूजल साठा झपाट्याने संपवून टाकलेला आहे. वाटेल तिथे आपण बोरवेल घेतोय. जे पाणी मुलाला 500 वर्ष लागतं ते आपण 5 तासामध्ये काढतोय. आणि जर हे थांबवलं गेलं नाही, हा जर पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला गेला नाही, तर ही पुढची पिढी जी इथे परफॉर्म करणार आहे ती आपल्याला शिव्या घालणार की तुम्ही आमच्या पर्यावरणाची वाट लावून टाकली. तुमच्यामुळे आम्ही या जगात जन्माला आलेलो आहोत की आम्हाला पाण्यासाठी पण स्ट्रगल करावं लागतं. आणि हे जर घडायचं नसेल तर रेन वॉटर हार्वेस्टिंग, झाडांचं संरक्षण यावर काम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि यासाठी या पिढीला तयार करणं, आत्तापासून तयार करणं ही काळाची गरज आहे. हे जर घडलं नाही तर पुढचा काळ हा भयंकर आहे. आणि म्हणून सगळ्यांनी तपोवनामध्ये येऊन जे आंदोलन केलं, दखल त्याची भारतात घेतली गेली. याचं कारण असं की लोकांना आता खरं काय हे कळायला लागलेलं आहे. पण फक्त एका तपोवनातले 1800 झाडं वाचून चालणार नाही आहेत. आपल्याला गोदावरी आईच्या खोऱ्यामध्ये ब्रह्मगिरीपासून महाराष्ट्राच्या नांदेडपर्यंत 1,80,000 झाडं लावणं आणि ती जगवणं ही काळाची गरज आहे. हे आपलं